संपूर्ण सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव शहरातील कोरेगाव तालुक्याचा वस्ताद कैलासवासी हिंद केसरी बिर्याचा प्रथम पुण्यस्मरण दिन कोरेगाव नगरीचे सुपुत्र संजय भगवान बर्गे 61 व त्यांचे चिरंजीव संग्राम संजय बर्गे यांच्या सुभाषनगर येथील निवासस्थानी बिर्याचा प्रथम पुण्यस्मरण दिन शेकडो बैलगाडा शर्यतीतील शौकीन व चालक मालक यांच्या उपस्थितीत भजन भोजन आरती इत्यादी कार्यक्रमांनी पार पडला। भगवान ज्योती बर्गे या नावाने बिर्याची गाडी पश्चिम महाराष्ट्रासह अनेक जिल्ह्यांमध्ये धावत असत। एक अनेक शेकडो बक्षिसे मिळवून दिलेला बिर्याचा 1 वर्षापूर्वी निधन झाले। त्याचा प्रथम पुण्यस्मरण दिन करण्याचा निर्णय बर्गे कुटुंबियांनी घेतला व तो आज सुभाषनगर रहमतपूर रोड येथील निवासस्थानी पार पडला। 3 ते 3.5 वर्षाचा असताना बिर्याला आणल्यानंतर सुमारे 19.5 वर्षे बर्गे कुटुंबियांनी त्याचा सांभाळ केला व संपूर्ण महाराष्ट्रभर बिर्याने आपल्या शर्यतीतील कलागुणांनी नावलौकिक मिळवून दिला। बिर्याचे पुण्यस्मरण आहे म्हटल्यावर सकाळपासूनच अनेक जिल्ह्यातील बैलगाडा शौकीन चालक मालक यांनी कोरेगाव शहरात येण्यास सुरुवात केली होती। त्यानुसार आज बिर्याचे पुण्यस्मरण हजारो बैलगाडा शौकीनांच्या उपस्थितीत पार पडले। यावेळी काही शौकीनांच्या तर डोळ्यातून अश्रू अनावर झाले। बिर्याच्या शर्यतीतील गौरवशाली इतिहास संग्राम संजय बर्गे व शुभम संजय बर्गे यांनी सांगितला। कठापूर येथील भजनी मंडळ व चंचले गावच्या महिला भजनी मंडळ यांच्यातर्फे भजनाचा कार्यक्रम पार पडला। दिवसभर कोरेगाव शहर व तालुक्यात बिर्याच्या शर्यतीतील विजयाची चर्चा चालू होती।
शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, मैं अपने माता पिता की जय। बेड्याचे प्रथम पुण्यस्मरण आहे। या निमित्तानं खटापूर त्याचबरोबर चंचुळगावचे महिला बचत मंडळ यांनी या ठिकाणी सुंदर असा भजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे। तरी कोरेगावकरांच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। त्यानंतर जेवणाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। भैया भैया साइड में
आज कोरेगाव तालुक्याचा वस्ताद म्हणून संबोधला जाणारा बिऱ्या याचं वर्षश्राद्ध झालं. वर्षश्राद्धानिमित्त आम्ही आज भजन कार्यक्रम ठेवलेला, अन्नदान भोजन या सगळ्याचा आज इथं संपन्न झाला. वर्षी सांभाळत बैल आपल्याकडे 19 वर्ष राहिला. 19 वर्ष होता आपल्याकडं. बैल 3-3.5 वर्षाचा असताना आपण घेतला होता, तेव्हापासून आपल्याकडं होता. कुठली मैदान म्हणजे आजपर्यंत मारली? बैलाचं जर तसं वैशिष्ट्य सांगायला गेलं तर बैलानं पुणे भागातलंही आपलं नाव केलं. पुणे भागातलंही नाव केलं. सेकंदाच्या मैदानात बैलानं आपल्याला नाही म्हणलं तरी असं नाव कमवून दिलं की आम्ही तिकडं बैल घेऊन गेलो पळवायला, तर तिथली जी आमची चाहते आहेत, बैलाची चाहते आहेत, कधी त्यांनी आम्हाला बैलाचं असं छकडंसुद्धा उतरून दिलं नाही किंवा धरून दिलं नाही. सगळं तीच करायचे. कारण आपल्या भागातली तरी बरीच मैदानं, सगळी लासूर, शिरंग, तुम्हाला अजून सांगायचं म्हणलं तर वळशे, पेडगाव नंतर, पेडगावच्या मैदानानंतर दुसऱ्या दिवशी कडगुंचं मैदान होतं, ती मैदान, कुमट्यात, पुण्यात, लोणावळ्याचं घाट बैलांना भरपूर गाजवलं. आणि एवढं पळून सुद्धा, एवढं म्हणजे एवढी मैदान वगैरे गाजवून सुद्धा त्यानं उतरत्या वयात कधीच आम्हाला काही कमी पडून दिलं. म्हणजे रोजाला बारकी वासरं जी आपली वासरं तयार करतो आपण, म्हणजे ज्या वासरांना आपण शिकवायचे किंवा रेसल द्यायचे, तर ती सगळी रेसलवाली यायची. बिरेच्या जो आत्तापर्यंत जोट्यात पळाला तो बैल किंवा ती वासरू आजपर्यंत कधीच फेल गेलेलं नाही. कोरेगाव फाटीला आणि दुई खांदी होता हां की बाबा बिराच्या खाल्ल्या घालण्याची वासरू निघते वासरू कधीच फेल गेलं नाही. आणि आम्ही म्हणण्यापेक्षा माणसं त्याला कोरेगाव तालुक्याचा वस्ताद म्हणायची. दुई खांदी दोन्ही साईडनं कसं पण घाला, पब्लिकनं घाला, आतनं घाला, बाहेरनं घाला, बैल दुखांडी पळत होता. कधी आम्ही आता एवढी घरात 4-5 जण आहे छोटी, कधी आम्हाला कधी शिंग हलवलं नाही किंवा काय नाही. एका कासरा घेऊन जायचो, एका कासरा घेऊन यायचो. कधीच आम्हाला म्हणजे नाही का बैल आहे की बाबा मारल बिरल, अड्ड्यावर गेल्यावर मस्ती, घरी शिळीगत मागे यायचा, शिळीगत जायचा, काय असेल ते अड्ड्यावर गेल्यावरच तो पळायचा. जिल्ह्यात बैलानं जास्त आपलं नाव कमवलं. सेकंदाच्या मैदानात बैल जास्त पळायचा. निमगाव दावडीला यायला सेकंदाची मैदानं भरतात, अजून सुद्धा भरतात. तिकडे घाटात बैल पळायचा 2 गाड्याच्या बैलात. आम्हाला इथून म्हणजे तिथं अशी आपण म्हणतो प्रतिष्ठित लोक होती. ती लोक आम्हाला इथून फोन करून बोलून घ्यायची, बाबा तुमचा बैल इकडे घेऊन या, आमच्या नावं पळवा. म्हणजे एवढा बैलाचा चाहता वर्ग होता की इथून बैल जायचा, त्यांच्या नावं पळायचा आणि त्यांचं नाव तिथं मोठं करायचं. आमचं तर त्यानं मोठं केलंच, पण त्यांचं सुद्धा नाव बैलानं तेवढं आमच्यापेक्षा डबल बैलांना त्यांचं नाव तिथं जाऊन मोठं केलं. म्हणजे आपण कसं म्हणतो, एखादा सेलिब्रिटी बोलवून घ्यायचं आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला की बाबा आपलं नाव होतं, पब्लिक वगैरे, तसा सेलिब्रिटी होता पुण्यातनं लोक त्याला तिकडे बोलवून घ्यायची आणि तिकडे त्यांच्या नाव आम्ही सेकंदावर पळायचो. आणि आजपर्यंत बैल तिथून माघारी आलाच नाही की बाबा तिथं गेलाय आणि त्यांचं नाव खाली केलंय, असं कधीच नाही. अख्ख्या महाराष्ट्रात कुठं पण भगवान ज्योती बर्गे कोरेगावकरांचं बिरलं की तुम्हाला कोण पण सांगेल बिर्या काय होता, कसा होता, काय करत होता, किती पळत होता. आत्तापर्यंत त्यानं जेवढी वास्त्रं काढवली त्यातलं एक सुद्धा वासरू वाया गेलेलं नाही. म्हणजे माझ्या मोठ्या माणसागतच त्याचं होतं सगळं. त्याला आम्ही घेऊचो एका दाव्यावर, माझ्या पाय यायचो. कधी असं शिंगाडून लागलं नाही त्यानं, कधीच नाही. विचारलं की तुला काय झालं, म्हणलं की मान माझ्या खांद्यावर ठेवून बसायचं. असं म्हणजे घरातलं एक आज सदस्यच होता, सगळं मुला सगळं त्याचं. किती वर्षे सांभाळलं त्याला टोटल? 19 वर्ष.